आज आपण फालुदा बनवूया। इथे 1 लिटर दूध घेतले, त्याच्यातलं मी अर्धी वाटी दूध कच्चं काढून ठेवले, बाकीचं मी इथे उकळायला ठेवलंय दूध। दूध गरम झालंय, त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी साखर टाकते। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। दूध व्यवस्थित उकळून घ्यायचंय। इथे मी कच्चं दूध काढून ठेवलंय, त्यामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकूया। व्यवस्थित हलवून घेऊया। दुसऱ्या बाजूला मी छोट्या कढईमध्ये पाणी ठेवले गरम करायला, त्यामध्ये आपण या शेवया शिजवून घेऊया। शेवया व्यवस्थित शिजवून घेऊया आपण। दुधामध्ये कस्टर्ड पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। दूध पण उकळलेलं आहे। आता आपण हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये हळूहळू मिक्स करून घेऊया। व्यवस्थित हे आपण उकळवून घेऊया। शेवया पण आपल्या शिजलेल्या आहेत। आपण गॅस बंद करूया। आता अर्धी वाटी मी पाणी घेते इथे, त्यामध्ये आपण आता 1 चमचा सब्जा आहे तो भिजवायला ठेवूया। दूध व्यवस्थित उकळून झालेलं आहे। आता गॅस बंद करते मी। यामध्ये मी मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहे, त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया। व्यवस्थित हलवून घेऊया। हे दुधाचे मिश्रण आपले थंड झालेले आहे, त्यामध्ये आता आपण उकळून घेतलेल्या शेवया आहे सफेद, त्या मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करूया। हे भिजवलेला सब्जा पण आपण याच्यात मिक्स करून घेऊया। आणि हे आपण फ्रीजमध्ये 4 तासासाठी थंड व्हायला ठेवूया। फालुदा आपण फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवला होता, ते आता झालेलं आहे। आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊया। सुरुवातीला मी पहिला थोडा 1 चमचा वाटीमध्ये काढून घेते, कारण आपण वेगवेगळे फ्लेवर देणार आहे, त्यासाठी मी हे 1 चमचा पहिला वाटीमध्ये काढून घेते। वाटीमध्ये मी 1 चमचा रूअफजा टाकते। आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी 1 चमचा मँगो पल्प टाकते। हे असं मिक्स करून घेऊया। रूअफजा टाकलेला आहे, ते पण वाटीमध्ये आपण हे मिक्स करून घेऊया। फालुदा एका ग्लासमध्ये आपण काढून घेऊया। मँगो फ्लेवरमध्ये आपण एक फालुदा बनवूया। याच्यामध्ये मी मँगो पल्प टाकते।
कमी कर ना. आता आपण 3 फ्लेवरमध्ये फालुदा बनवून घेऊया. एका वाटीमध्ये रूह अफजा घेतला होता, त्या फ्लेवरचा आपण हे याच्यामध्ये मिक्स करतोय. दुसऱ्या याच्यामध्ये आपण मँगो पल्पचं केलं होतं, ते आपण वरून हे करूया. असे 3 प्रकारचे फालुदे आपले तयार आहे. नक्की करून बघा.